पक्षांचा कुठेतरी हे बघा, एक मी तुम्हाला सांगतो की चीफ जस्टिस ऑफ इंडिया हिज लॉर्डशिप सूर्यकांतजी यांनी जे काही म्हटलं की कॉक्रोच येथे, हे त्याने का म्हटलं हे माहीत नाही, पण तरुणांच्या माथ्यात डोक्यात गेलं ते की आम्हाला कॉक्रोच म्हणतं काय. आणि कॉक्रोच हा असा प्राणी आहे की तो कुठल्याही परिस्थितीत जिवंत राहतो. आणि एक लक्षात घ्या, या एका शब्दामुळे देशभरातलं वातावरण बदललं. कॉक्रोच जनता पार्टी कोणाच्या सुपीक डोक्यातनं बाहेर पडली मला माहीत नाही, पण 25 कोटी फॉलोअर झालेत, 25 कोटी फॉलोअर. आणि कोणी म्हणेल की त्यांचं अकाउंट ब्लॉक केलं, त्यांना हे केलं, त्याला तुम्ही घाबरवून तर कुठलंच आंदोलन दाबू शकत नाही. जर दाबू शकले असते तर 1942चं आंदोलन गोळ्यांच्या आधारावरती ब्रिटिश दाबू शकले असते. ते दाबू शकले नाहीत कधी आंदोलनात, तर तुम्ही काय दाबणार? किती जणांना माराल? ज्याप्रमाणे तरुणांचा बेरोजगारीचा प्रश्न आहे, त्याचप्रमाणे महागाईचा देखील मोठ्या प्रमाणात प्रश्न. सगळेच प्रश्न उभे राहणार आहेत. महागाईचा प्रश्न उभा राहणार आहे, बेरोजगारीचा प्रश्न उभा राहणार आहे, शेतीचा प्रश्न उभा राहणार आहे, शेतीमालाचा प्रश्न उभा राहणार आहे, वाहतुकीचा प्रश्न उभा राहणार आहे. सगळे प्रश्न या देशासमोर पुढच्या 8-10 दिवसामध्ये उभे राहतील. नीटचा देखील पेपर फुटी प्रकरण ताजंच आहे. अहो, नीटचे पेपर फोडणाऱ्या प्राध्यापकांना लाज वाटली पाहिजे. एवढ्या चांगल्या, आणि पुण्यातले 3-3 जण पेपर सेट करायला कसे असतात आणि तेच 3 जण पकडले जातात. काहीतरी कनेक्शन असेल ना पुण्यातलं. पोरांवरती पाणी फेकते. नीटची काही विद्यार्थ्यांनी आत्महत्या पण केलेली आहे. करणारा पोरं आत्महत्याच करणार आहे. राहिलंय काय भारतामध्ये? पेपर फोडण्यासाठी जर शिकलेले सावरलेली लोक पुढे येत असतील आणि करोडो रुपये घेऊन पेपर फोडणार असतील तर आमचं आयुष्य ते बर्बाद करतायत असं पोरांच्या मनात येणं स्वाभाविक आहे. डुप्लिकेट मोदी मेलोडी तुम्ही आणले, कॉक्रोच जनता पार्टीचं एक प्रकारे तुम्ही समर्थन करत. आम्ही कॉक्रोच जनता पार्टीचं समर्थन करतोय, ओपनली करतोय. कॉक्रोच जनता पार्टी कुठल्या जातीचं पातीचं ह्याचं त्याचं काही करत नाही. कॉक्रोच जनता पार्टीच्या मागे जो आवाज उभा राहतोय तो तरुणांच्या मनातली वैफल्यग्रस्तता आहे, जी आम्ही 1 वर्ष बोलून दाखवतोय. त्याला एक रस्ता दाखवण्याचं काम कॉक्रोच जनता पार्टीच्या माध्यमातून झालं, त्याचं कौतुकच केलं पाहिजे. नाही, मी मेलोडी खात नाही. येणाऱ्या काळात तरुणांना महागाईची मेलोडी महागाई मेलोडी खायला नाही देणार, महागाई बेगॉन खायला देईल. तुझ्या घरी बघ काय होतं ते. आता हे तरुणामुळे नेपाळ आणि बांगलादेश सरकार आपल्या भारतामध्ये होऊ शकतो का? भारताचे तरुण वर्ग अत्यंत प्रगल्भ आहे, मॅच्युअर्ड आहे. जे श्रीलंकामध्ये झालं, जे बांग्लादेशमध्ये झालं, जे नेपाळमध्ये झालं, ते भारतात कधीही होणार नाही. वी आर मॅच्युअर्ड इनफ टू अंडरस्टैंड हाउ टू सेव अवर डेमोक्रेसी. हमारा गणतंत्र कैसा बचाना चाहिए वो हमारे नौजवान अच्छी तरीके से मानते हैं. हे अम्बेडकरवादी है, हम गांधीवादी है, हम नेहरूवादी है, हम सावरकरवादी नहीं है. डिझेल पेट्रोल मिळत नाही मिळणार, त्याच्यामुळे शेती उद्ध्वस्त होणार आहे. म्हणजे संकट काय फक्त शहरामधल्या रिक्षा आणि आपल्या गाड्यांना नाही आहे. सर्वात मोठं संकट हे शेतीत उभं राहणार आहे. साठे बाजार असल्यामुळे कुठेतरी पेट्रोल डिझेल मिळत नाही असं मुख्यमंत्री म्हणतात. साठे बाजारावर कारवाई केली जाईल, मात्र शेतकऱ्यांपर्यंत हे माल पोहोचत नाहीये. साठे बाजारावरती कारवाई केली जाईल असं. अहो, ते सरकारने करावं ना. सरकारला कोणी अडवलंय? तुम्ही काय करायचं नाही, उगाच साठेबाज करायचं. तुम्हाला काय अडवलं काय लोकांनी? अडवलंय? भोंदू बाबांच्या जीवावरती सरकार चालवता. कोण तो खरात? त्याचं माहिती द्या ना बाहेर. खरात नाही, खरं तुम्हाला काय सांगितलंय पोलिसांनी त्याची माहिती का नाही देत? का रिपोर्ट बाहेर काढत नाहीत? यांचीच माणसं अडकली आहेत सगळी. काकरोच आंदोलन का मकसद क्या है? ये देश के नौजवान जो इकट्ठा हो रहे हैं, उस हालात से हम भी गए. पर जो हालात इस देश में दिख रहे हैं, बेरोजगारी बढ़ रही है, पैसे की तंगी बढ़ रही है, आर्थिक अवस्था गंभीर होते जा रही है, इसके खिलाफ अगर आवाज़ उठता है तो उसका साथ देना चाहिए. कॉक्रोच जनता पार्टी का समर्थन क्या कर रहे हैं? देखो, कॉक्रोच जनता पार्टी का समर्थन नहीं है, इकट्ठा होनारे नौजवानों का समर्थन है. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.